मस्त अशी धपाटी कोंडबळी आपली चकुऱ्या बनवून तयार झाल्या। त्या दही मिरची एकदम टेस्टी झाले बघा, तोंडाला पाणी सुटण्यास। धपाटी किंवा चकुऱ्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभारी आहे। मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं आमच्या गावाकडे आषाढ महिना आला की धपाट्या खोंडबळी किंवा चकुऱ्या खोंडबळी दह्यासोबत वरणासोबत खायला करत असते ती। 3 वेळा तरी आमच्या इकडं आषाढ महिन्यात आषाढ तळत असते ती। मग त्याच पद्धतीनं मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं तुम्हाला आषाढ तळून दाखवणार आहे। चकुऱ्या किंवा खोंडबळी असं ह्याला म्हणते ती, धपाटी खोंडबळी पण म्हणते ती। तुम्ही काय म्हणत असलाव तरी पण कमेंट करून सांगा। चला तर मग त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। धपाटी किंवा चकुऱ्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। त्याकरिता मी 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ही आपली जेवणाचीच आहे बघा वाटी, भाजी खायची ही रोजच्या जेवणातली वाटी आहे। तर ही 3 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासारखंच, आणि ही 1 वाटी जरा छोटी आहे बेसनाची घेतलेली आहे, आणि 1.5 चमचा ओवा घेतलाय, 1.5 चमचा धन घेतल्यात, 1.5 चमचा जिरी घेतली, 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्या त्या, 8-9 मिरच्या घेतल्या त्या, आणि 8-9 मिरच्या घेतल्या त्या, पण ती मिक्सरात वर राहतेल्या म्हणून तुकडा असं करून घेतल्यात। एका मिरचीचं 3-4 असे तुकडे करून घेतले तर मिक्सरात टाकायसाठी। आणि ही कोथिंबीर पण मिक्सरात टाकणार आहे म्हणून ही पण कोथिंबीर घेतली, हळद घेतली, थोडंसं चिमूटभर हिंग घेतलंय, आणि पोहे खायचं 2 चमचे मीठ घेतलेलं आहे खडं, आणि ही कोथिंबीर मी वरून टाकणार आहे। ही तेल पण वरून पिठात टाकणार आहे, ही हळद हिंग पण वरून टाकणार आहे। ही आता बाजूला काढून ठेवते, वरून टाकणार आहे ही। ह्याला काय कुटायची मिक्सरातनं गरज नाही, ही तेल ही, आणि ही सगळं मी आता मिक्सरातनं बारीक करून घेणार आहे। ही मिक्सरच्या भांड्यात आता टाकते, ही सगळं कुटून घ्यायचं आणि ही वरून टाकायचं आपल्या पिठात। ही सगळंच मिक्स करून ह्यात टाकायचं। एकदम खायला छान लागते बघा, घरभर ही खाताना करताना सुद्धा वास येतंय, एवढं ही छान लागतंय खायला। आणि आमच्या इकडं आषाढ महिन्यात लय करते ते असं। कोथिंबीर पण टाकली, सगळं ही एक जीव बारीक करून घेणार आहे पिठासारखं। चला आता ही बारीक करून घे। आता ही मिक्सरला लावून घेते। कसं झालंय ती बघू, बारीक झालंय का? झालंय छान पैकी बारीक झालेलं आहे बघा। तरी पण जरा वरच्या साईडनं थोडं मोहटाड राहिले म्हणून अजून एकदा फिरवते। हे का मस्त झालेला आहे बारीक, पण अजून एकदा वरच्या साईडला असं राहिलेलं असते कडणी, त्याकरिता अजून थोडंसं फिरवते। बघू आता कसं झालंय ते। हां, एकदम छान झालंय बघा बारीक। आणि जरी मोठाड राहिलं तरी पण चावताना चव छान लागते, एखादं दाताखाली मोठाड आलं की। त्यामुळे मोठाड बी राहिलं तर काय ह्याची अडचण नाही। आता ही पिठात टाकायचंय। आता ही मिक्सरातनं बारीक करून आपण घेतलेलं आहे। आता मी ही ताटात पिठं घेणार आहे ओतून। ही पिठं चाळून घ्यायची। तुमचं पीठ जर चांगलं असलं तर काहीच नाही चाळायची गरज। मी ही पिठं चाळून एकदम स्वच्छ करून घेतली ती। आता ही ज्वारीचं झालंय, आता ही गव्हाचं, आता ही बेसनाचं। आणि हळद ह्याला जास्त वापरायची नाही, कारण हळदीनं काळपटपणा येतो। आता ही हळद टाकून घ्यायली बघा। हळद ह्याला भरपूर वापरायची नाही, थोडीच वापरायची, नाहीतर काळं भंगार दिसतंय तळलं की। आता ही चिमूटभर हिंग,
आता ही कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर ह्याला भरपूर असली तर चालतंय, छान लागते. मी कुटली पण आणि वरून पण टाकायला लागले. आता ही कुटल्याला आपलं सगळं बारीक केलेलं मिश्रण यावं का असं मस्त झालंय बघा. हे सगळं ह्यात टाकून घ्यायचं आणि ही तेल 4 चमचे घेतलेलं आहे, ह्या पिठातच ओतायचं असं. आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान. आणि नंतर मग पाणी घालायचं. एकदम ही खायला 1 नंबर पदार्थ आहे बघा. घरभर ह्याचा वास सुद्धा सुटतो, इतकं ही छान आहे खायला. आणि हे असं पीठ मळून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि पाहिजे तेव्हा 4-4 केलं तरी सुद्धा चालतंय. पीठ करून ठेवायचं मिक्स सगळं. तुम्हाला कामाची ह्याची गडबड असली तर चटशिरी घ्यायचं, 2 भाकरीचं 4 भाकरीचं की लगेच करून खाऊन तुम्ही कामाला जाऊ शकता. असं एकदमच करून ठेवलं तरी चालतंय. आता हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आता ही सगळ्या आपल्या पिठाचं सगळ्या साहित्यापासून धपाटी चकुऱ्याचं पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता ह्यात पाणी ओतून मळून घेणार आहे. आणि पाणी किती ही काय मोजमाप नसतं ह्याला. आपल्या जशी भाकरी करायला पीठ मळताव त्या पद्धतीनंच ही पीठ मळायचं आणि तसंच करायचं. भाकरीच्या पिठासारखंच करायचं. पाणी थोडं थोडं घालत राहायचं. एकदम पाणी वतायचं नाही, पातळ पीठ पण करायचं नाही. आपण ज्या पद्धतीनं भाकरीला करताव त्याच पद्धतीनं हे पीठ करायचं. मस्त असं हे आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा. ह्याव का कोथिंबीर ही कशी छान दिसती बघा. आता ही पीठ मळून झालंय. आता गॅसवर तेल ठेवणार आणि तळून काढणार मी. ह्याव का मस्त असं ही पीठ अशा पद्धतीचं पीठ मळायचं बघा. ह्याव का कसं आहे घट्ट, लय पातळ पण नाही, असं पीठ मळायचं. आपल्या भाकरीच्या पिठावणीच असं ह्याव का असं मिळायचं. भाकरीचं पीठ कसं आपलं आहे त्या पद्धतीनं ही पीठ असं मळून घ्यायचं. लय पातळ केलं का ही येत नाही मग आपल्याला करायला, म्हणून भाकरीच्या पिठासारखं आपलं मळायचं. छान असं पीठ चांगलं मर्दून घ्यायचं, एकजीव करायचं. हे काही असं. आता हे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे बघा. चांगलं मिक्स करून असं मर्दून पीठ घेतलंय. आता कसं करायचं ती तुम्हाला दाखवते. हे काही पीठ मस्त असं हे का पीठ आपलं झालेलं आहे असं. आता करून दाखवते कसं करायचं ती बघा. गॅस चालू करते, कढई गरम करायला ठेवते. मी मोठा गॅस करते म्हणजे लगेच कढई गरम होती. आता ह्यात तेल टाकून घेते. तेल भरपूर टाकायचं. जर आपलं तळून शिल्लक राहतंय तेल काय वाया जात नाही म्हणून भरपूर तेल टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जर तेलात तळून खाऊ वाटत नसली तर तव्यात तुम्ही थोडंसं तेल टाकून चपातीसारखं भाजून खाऊ शकता, तुम्हाला जर तेलाचं नको असलं तरी पण. आता ही तेल तापेपर्यंत हिथं आपण लाटून घेऊ. आता ही पळपूट बेलणं घेतलेलं आहे. आता लाटून दाखवते. अशी ही पिठाची छोटीशी गोळी करून घ्यायची आणि अशी ही पिठात आदर बुडवायची आणि ही अशी लाटून घ्यायची. हो का मस्तपैकी हलकूशा हातानं अशी लाटायची. चिरा ही काही जात नाही त्या ह्याला. ह्या का अशी मस्तपैकी लाटून घ्यायची आणि लाटून झाली आपली की अशी वेज पाडायची. ह्या काय अशी वेज का पाडायची वेज,
आता ह्या काही वेज पाडून ही अशी तेलात तळून घ्यायची. वेज का पाडायची तर ही फुगुनी म्हणून वेज पाडायची ती आणि मस्त अशी फिरवायची. ही लालसर वाहीवर तळायची, एकदम छान लागती खायला. दह्यासोबत खायची, वरणासोबत खायची, अशी नुसती पण खायला छान लागती. आता माझ्या सगळ्या करून झाल्या त्या. लाईट गेलती म्हणून आता ही शेवटची तुम्हाला दाखवायला लागली. लाईट येईल म्हणून वाट बघितली तरी पण लाईट आलेली नाही. फुगुणी म्हणून वेज पाडायची. फुगलेलं धपाट चकुरी चांगली खायला लागत नाही म्हणून ह्याला वेज पाडायची. तेल ही काय जात नसतात, तुम्हाला दाखवते तळून झाल्यावर. आता मस्त अशा ह्या तळून झाल्या ते. आता दुसरी सोडायले बघा. अशी फिरवायची. तेल तर ह्याला अजिबात लागत नाही. मस्तपैकी बनवून आपली तयार झाली बघा. ह्याव का एकदम मस्त अशी तळून झाली. तेल पण जास्त नाही आणि कुडकुडीत पण झाली बघा. माझा हात पिठाचा आहे, मी करायला चालू आहे त्यामुळं. धपाटी चकुऱ्या बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त अशी धपाटी कोंडबळी आपली चकुऱ्या बनवून तयार झाल्या त्या. दही मिरची एकदम टेस्टी झाले बघा, तोंडाला पाणी सुटण्यास.